गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 42nd लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर तुम्हाला आठवत असेल आपला टॉपिक चॅप्टर 2 नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न अर्थात NPC चालू आहे. बऱ्यापैकी आय थिंक एक 6-7 प्रॉब्लेम आपले कंप्लीट झालेले आहेत. परंतु आत्तापर्यंत जे आपण प्रॉब्लेम बघितले आणि आजपासून जे आपण प्रॉब्लेम स्टार्ट करतो त्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे, बरोबर ना. त्यामुळं आजपासनं जे प्रॉब्लेम मी शिकवतो आहे तो प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही IMP करूनच ठेवा. तुम्ही म्हणतालच IMP का सर, वेगळा आहे का? तर नीट बघा. प्रॉब्लेम नंबर 8, आपले 7 प्रॉब्लेम झाले होते ना, तर प्रॉब्लेम नंबर 8 आपण स्टार्ट करतो आहे. तर साहजिक आहे, प्रॉब्लेम बघता क्षणीच तुम्हाला कळलं असेल की अरे प्रॉब्लेम काहीतरी वेगळा आहे. कारण ह्याच्या अगोदर जे रेग्युलर लेक्चर्स अटेंड करतात त्यांना माहिती आहे की ह्याच्या अगोदर NPCचा प्रॉब्लेम जो काय आपण बघितला आहे त्यामध्ये काय असायचं, तर त्यामध्ये रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट असायचं. अगं दिसतं, मी झूम करून दाखवते. रिसिप्ट्स अँड पेमेंट मी झूम करून दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वहीत प्रॉब्लेम नोट डाऊन केलेला आहे, तर तुम्ही तिथं पण बघू शकता. तर ह्याच्या अगोदर जे आपण 7 प्रॉब्लेम बघितले त्याच्यामध्ये फक्त रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट असायचं आणि खाली ॲडजस्टमेंट असायच्या, बरोबर आहे. पण आजच्या प्रॉब्लेममध्ये डिफरन्स काय आहे, तर तुम्हाला लिहिताना सुद्धा कळलं असेल की सर आज प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट ऑलरेडी दिलेली आहे, बरोबर आहे ना. म्हणजे आजच्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे, त्याच्या खाली रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि मग त्याच्या खाली ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. म्हणजे बघता क्षणीच कळलं असेल की अरे प्रॉब्लेम केवढा मोठा आहे. मग साहजिक आहे, 2 टाईप्स असतात NPCमध्ये. नीट लक्ष द्या, मी काय बोलतो आहे नीट ऐका. NPCचा प्रॉब्लेम 2 प्रकारे पडू शकतो. एकतर म्हणजे फक्त रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट देतील, म्हणजे ह्याच्या अगोदर जे 7 प्रॉब्लेम झाले ना तसा एकतर पडू शकतो, किंवा आजच्यासारखा सुद्धा NPCचा प्रॉब्लेम पडू शकतो एक्झामला. म्हणजे आजच्यासारखा म्हणजे काय की बॅलन्स शीट देतील प्लस रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट देतील आणि मग त्याच्या खाली ॲडजस्टमेंट देतील, म्हणजे मोठा प्रॉब्लेम. मग तुम्ही बघता क्षणीच काय त्यांना वाटतं असेल की अरे सर मोठा दिसतोय म्हणजे डिफिकल्ट असणार आहे, अवघड असणार आहे. नाही, अवघड वगैरे काही नाही आहे. तो दिसताना भला मोठा प्रॉब्लेम दिसतोय, पण सोडवायला गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल की तो इझी प्रॉब्लेम आहे. काही टेन्शन घेऊ नका. तर सगळ्यात पहिल्यांदा नीट लक्ष द्या. आपण पहिल्यांदा हेडिंग वाचू. काय दिलं त्यांनी, काय दिलं त्यांनी. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट अँड रिसिप्ट्स फॉलोइंग इज द बॅलन्स शीट अँड रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट ऑफ समर्थ हॉस्पिटल सांगली. नाव दिलं आहे फर्मचं त्यांनी. म्हणजे जेव्हा तुम्ही आखताल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आखला असेलच तुम्ही, वर नाव टाकून द्या इन द बुक्स ऑफ समर्थ हॉस्पिटल सांगली. ओके. आणि पुढं प्रश्न काय विचारले त्यांनी, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ते तर आपण करतोच. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018ला वर्ष संपलेलं आहे, बरोबर आहे. आणि काय म्हणतात ते, अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच दिवशी बॅलन्स शीट पण करायला लागली. 31 मार्च 2018ची बॅलन्स शीट पण करायला लावली. म्हणजे नेहमीसारखं 2 गोष्टी करायला लावल्यात. आता एखादा विद्यार्थी किंवा तुमच्यातल्या सगळ्यांनाच अशी शंका असेल की सर त्यांनी बॅलन्स शीट दिलेली आहे, प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी बॅलन्स शीट प्रोव्हाइड केली आहे, मग आपण पण बॅलन्स शीट कशी काय करायची. तर नीट बघा, मी झूम करून दाखवतो, तुम्ही तुमच्या वहीत बघा. त्यांनी प्रॉब्लेममध्ये जी बॅलन्स शीट दिली आहे त्या बॅलन्स शीटची डेट काय आहे, 1 एप्रिल 2017. म्हणजे ओपनिंग 1 एप्रिलचा अर्थ काय, ओपनिंग, बरोबर. मग त्यांनी आपल्याला ओपनिंगची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये वर बघा, आपल्याला बॅलन्स शीट कुठली करायला लावली आहे, 31 मार्च 2018. म्हणजे आपण जी बॅलन्स शीट आखली आहे ना, जी आपण करणार आहोत ती क्लोजिंगची बॅलन्स शीट आहे. आणि त्यांनी जी प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिली आहे ना ती ओपनिंग बॅलन्स शीट आहे. फरक आहे. त्यांचीच बॅलन्स शीट जर आहे तशी उतरून काढायची असती तर मग ते प्रॉब्लेम कसा करायला असता, बरोबर आहे. लक्षात आलं नक्की तुमच्या. त्यांनी प्रॉब्लेममध्ये जी बॅलन्स शीट देतात ती ओपनिंग असती आणि आपण जे बॅलन्स शीट स्वतः तयार करतो ती क्लोजिंग असती. म्हणजे आपल्या बॅलन्स शीटला डेट असणार आहे 31 मार्च 2018. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं, वर्ष चालू कधी झाले, 1 एप्रिल 2017ला आणि एंड कधी झाले, 31 मार्च 2018ला. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम सोडवतोय करंट इयर तो कुठल्या वर्षीचा सोडवतोय, 2017-18, 2017-18. तिथं वर तुम्ही लिहून ठेवा. हे पण कळलं पाहिजे ना की आपण जो प्रॉब्लेम सोडवतोय तो कुठल्या वर्षीसाठी सोडवतोय, तर 17-18. कसं काय ओळखलं, कारण वर ओपनिंगची डेट बॅलन्स शीटला दिली 1 एप्रिल 2017
आणि खाली मात्र डेट दिली 31 मार्च 2018. मग त्याच्यावरून ओळखली की 17-18 आपण कुठला प्रॉब्लेम सोडवतोय, 17-18चा प्रॉब्लेम सोडवतोय. ओके, चला इथपर्यंत तर कळलं. आता नीट लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं ॲडजस्टमेंटचं टिकमार्क करायचे आहेत, पण त्याच्या अगोदर एक सोपी आयडिया सांगतो की बॅलन्स शीट दिलं म्हणल्यावर आज काहीतरी वेगळ्या पद्धतीने सोडवायचा का सर प्रॉब्लेम, काही वेगळी पद्धत वगैरे काय नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांची जी बॅलन्स शीट दिली आहे ना, प्रॉब्लेममध्ये जी बॅलन्स शीट दिली म्हणजे लायबिलिटी साईड वगैरे किंवा ॲसेट साईड, त्यांची बॅलन्स शीट मला सांगा, ज्या गोष्टी तुमच्याकडं ओपनिंगला होत्या, वर्षाच्या सुरुवातीला होत्या, ह्याचा अर्थ त्या वर्षाच्या शेवटी पण असणारच की. फरक एवढा असेल की कदाचित वर्षभरात त्यांच्यात वाढ झाली असेल, ॲप्रिसिएशन, किंवा कदाचित त्यांच्यात वर्षभरात डेप्रिसिएशन कमी पण झाली असतील. बरोबर आहे ना. एखादी वस्तू तुमच्या घरात जर सुरुवातीला होती तर वर्षाच्या शेवटी पण असू शकतेच की. म्हणजे थोडक्यात ती बॅलन्स शीट त्यांनी दिली ती आहे तशी उतरून काढायची. फक्त उतरून काढताना एवढं बघायचं की वर्षभरात त्याच्यात काय झालेलं आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या. आता मोबाईलमध्ये स्क्रीनवर बघा. इथं तुम्हाला दिसतंय मेडिसिन बिल अनपेड. किती अमाऊंट आहे? 9000. त्याचा अर्थ काय की ओपनिंगला आपल्याकडं एक मेडिसिन बिल होतं, बरं ना, कुठल्या तरी मेडिकलचं बिल असेल, त्याचं 9000 अनपेड. अनपेड म्हणजे काय? नॉट पेड, आउटस्टँडिंग. थोडक्यात कुठल्या तरी एक मेडिकलमधनं मेडिसिन बिल होतं 9000चं, ते वर्षभरात आपण पेड केलंच नव्हतं. मग ते ओपनिंगला तिथं दिसतंय. मग ओपनिंगला दिसतंय म्हणल्यावर वर्षभरात ते भरलं असू शकतं. मग तुम्ही म्हणता सर आम्हाला कसं कळणार भरलं असेल का, त्यात कदाचित वाढ पण झाली असेल, अजून मेडिसिन बिल अनपेड राहिली असतील वर्षभरात. मग सोपी आयडिया, मग खाली बघायचं रिसिप्ट्स अँड पेमेंटला कुठं दिसतंय का पेमेंटला, तर पेमेंटला बघा पहिलंच नाव आहे बाय मेडिसिन्स, आणि त्याच्यात काय दिले? इन्क्लुडेड ऑफ प्रिव्हियस इयर बिल 50,000. बरोबर आहे ना. त्यांनी सांगितलेले की ह्या वर्षी पण 50,000चे मेडिसिन्स परचेस केले आहेत, आणि त्यामध्ये इन्क्लुडेड ऑफ ब्रॅकेटमध्ये दिले ना प्रिव्हियस इयर बिल, मागच्या वर्षीचं बिलसुद्धा आहे. मग मागच्या वर्षीचं बिल आहे ते ह्या वर्षी दाखवता येईल का? नाही. या वर्षी नाही दाखवणार म्हणजे ते थोडक्यात 9000 ह्या मागच्या वर्षीचे 9000 यातनं काय करणार? लेस करणार. असा तो डिटेलमध्ये अर्थ झाला. आता मी काय बोलतोय नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. मी काय बोलतोय ते सोपी आयडिया आहे. मी काय बोलतोय की आपण लायबिलिटीज आणि ॲसेट मांडताना काय करायचं, एकेका ॲसेटचं नाव खाली आले का बघायचं रिसिप्ट्स अँड पेमेंटला. ज्यांची नावं एका खाली एक सापडतील, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कुठलं दाखवू तुम्हाला, इक्विपमेंट बघा. इकडं बघा ॲसेट साईडला इक्विपमेंट दिसतंय, सर्कल केलं मी. आणि पेमेंट साईडला बघा इथं पण वर परचेस ऑफ इक्विपमेंट शब्द आला आहे, बरोबर ना. मग जे शब्द एका खाली एक सापडतील, म्हणजे ॲसेट्स पण राईटला आहे आणि पेमेंट पण राईटला आहे, दोन्ही एका साईडला आहे ना, राईट. जे शब्द एका खाली एक असतील ह्याचा अर्थ ते ॲड करायचे. आणि जे शब्द क्रॉस सापडतील, म्हणजे आता बघा मेडिसिन्स बिल इथं होतं 9000 आणि इथं पण आले मेडिसिन्स 50,000. बरोबर आहे ना. हे काय झाले? हे क्रॉस झाले. क्रॉस म्हणजे कसं की अहो सर एक शब्द वर लायबिलिटीला आहे म्हणजे लेफ्टला आहे, आणि एक शब्द खाली पेमेंटला आहे म्हणजे राईटला आहे, लेफ्ट राईट क्रॉस झाले. मी काय बोलतोय लक्ष द्या, सोपी आयडिया सांगतोय मी. जे शब्द क्रॉस सापडतील ते लेस करायचे, आणि जे शब्द एका खाली एक सापडतील ते काय करायचे? ॲड करायचे. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ठीक आहे. ते ट्रान्सफर करताना तुम्हाला कळलंच. चला आपलं एक काम करून घेऊ आपण. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा ॲडजस्टमेंट टिक मार्क करून घेऊ. चला एक ॲडजस्टमेंट पेन उचला तुमचा, आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा टिक मार्क करून घ्या. पहिली ॲडजस्टमेंट कुठला शब्द आला आहे? प्रीपेड टॅक्सेस. बघा बरं कुठं खाली शब्द आहे का टॅक्सेस? आहे बघा, पेमेंट साईडला बाय टॅक्सेस सापडला. सापडलं ना. पेमेंट साईडला बघा ना बाय टॅक्सेस आहे, त्याच्यावर टिक मार्क करा. सेकंड ॲडजस्टमेंट पहिली झाली. दुसरी ॲडजस्टमेंट, एक मिनटं, दुसरी ॲडजस्टमेंट काय आहे? आउटस्टँडिंग सॅलरी. कुठला शब्द आला आहे? सॅलरी. वर बघा बरं कुठं सॅलरी दिसतंय का? तर त्या टॅक्सेसच्या वरच आहे बघा, बाय सॅलरीज. ओके, टिक मार्क करा. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड इक्विपमेंट. दोन नाव आलीत, लँड अँड बिल्डिंग आणि इक्विपमेंट. आता हे जी टिक मार्क कुठं करताल? ॲसेट साईडला वर बॅलन्स शीटला बघा लँड अँड बिल्डिंग आहे आणि इक्विपमेंट पण आहे, तिथं टिक मार्क करा, कारण हे ॲसेट आहेत ना या. मग ॲसेटवरच टिक मार्क करा. त्यामुळं लँड अँड बिल्डिंग आणि इक्विपमेंटवर टिक मार्क केली, पण वर बघितलं ॲसेट्सला,
दोघांवर टिक मार्क केली. फोर्थ ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट, कुठला शब्द आला आहे? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. मग सबस्क्रिप्शन कुठं आहे का? तर आहे बघा, रिसिप्ट साईडला वरून दुसरं नाव आहे टू सबस्क्रिप्शन. आणि लास्ट ॲडजस्टमेंट पाचवी, 50% ऑफ लाईफ मेंबरशिप. कुठला शब्द आला आहे? लाईफ मेंबरशिप. तिथंच रिसिप्ट साईडला सेकंड लास्ट खालून दुसरं नाव आहे बघा, लाईफ मेंबरशिप फीज. करा टिकमार्क. ओके, झालं टिकमार्क तर करून झाली. ज्यांना दिसत नसेल, ज्यांना चुकलं असेल टिकमार्क, परत एकदा मी सांगतो, नीट लक्ष द्या. बॅलन्स शीटला वर ॲसेट साईडला दोघांवर टिकमार्क करतात, लँड अँड बिल्डिंगला आणि एक इक्विपमेंटला. त्यानंतर खाली रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये रिसिप्ट साईडला दोघांवर टिकमार्क आहे, एक टू सबस्क्रिप्शनवर आहे आणि एक टू लाईफ मेंबरशिप फीजवर आहे. आणि पलीकडं पेमेंट साईडला पण दोघांवर टिकमार्क आहे, एक बाय सॅलरीज अँड बाय टॅक्सेस. ओके, टिकमार्क करून घेतल्या. टोटल कुठं कुठं टिकमार्क्स होत्या त्या टिकमार्क करून घेतल्या. आणि चला मग आता प्रॉब्लेमला सुरुवात करू. फक्त नीट लक्ष द्या. वाटलं तर प्रॉब्लेम माझ्याबरोबर सॉल्व करू नका, घाई करू नका, पण व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, चला मग आपण पहिल्यांदा नीट बघा. तुम्ही आखून काय काय घेतलं ते बघा पहिलं. आखून झालं आहे का तुमचं? पहिल्या पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, डेट टाकलेली आहे 31 मार्च 2018. आणि दुसऱ्या पेजवर आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. ठीक आहे, चला मग सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात, आता तुम्ही म्हणताल सर बाकीचं राहून दे, आपण इतके दिवस रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट होतं म्हणून ठीक आहे, पण आज रिसिप्ट्स अँड पेमेंट पण आहे, बॅलन्स शीट पण आहे. मग नक्की सुरुवात कशी करायची? तर नीट बघा मी काय बोलतो आहे. जी बॅलन्स शीट दिली ना, त्यांनी जी बॅलन्स शीट दिली ओपनिंगची, मग एक काम करा, त्यांची बॅलन्स शीट आहे तशी उतरून काढू. बरोबर ना? त्यांची जी बॅलन्स शीट आहे ती आपण काय करू? आहे तशी उतरून काढू. ठीक आहे, मग नीट बघा, चला लक्ष द्या. तुम्ही तुमच्या वहीत बघा बॅलन्स शीट, लायबिलिटी आणि ॲसेट. सुरुवात लायबिलिटीपासून करू. पहिलं नाव काय लायबिलिटीला? तुम्ही मोबाईलवर पण बघू शकता, मी झूम केलेलं आहे. लायबिलिटी साईडला फर्स्ट आयटम काय? कॅपिटल फंड. किती अमाऊंट आहे? 8,98,500. 8,98,500. आपल्याकडं ओपनिंगला वर्षाच्या सुरुवातीला कॅपिटल फंड होता 8,98,500. मग आहे तसा त्यांचा कॅपिटल फंड आपण सुद्धा आहे तसा आपल्या लायबिलिटीला लिहून काढू. लिहा, लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड अमाऊंट टाकताल फक्त इनरला 8,98,500, कारण कॅपिटल फंड आपण कंपल्सरी इनरलाच लिहितो. काय केलं? त्यांची जी बॅलन्स शीट आहे तशी उतरून काढायची. एक एक शब्द. पहिला शब्द होता कॅपिटल फंड, आहे तसा उतरून काढला. ओके, त्यानंतर नेक्स्ट वर्ड बघा, आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग शब्द आला आहे, वापरायचं आहे, पण हे नंतर बघू. जिथं जिथं आउटस्टँडिंग शब्द असेल ना, एक काम करायचं, ते स्किप करायचं, ते नंतर. म्हणजे दुसरं नीट लक्ष द्या मी काय बोलते. कॅपिटल फंड नंतर पुढचं नाव आउटस्टँडिंग सॅलरी आहे. तो शब्द मी घेणार आहे. किती अमाऊंट आहे त्याची? 15,000 आहे, ते घेणार आहे. पण ते नंतर म्हणजे कधी? जेव्हा आपण सॅलरीपाशी पोचू ना, तेव्हा मला आठवण करा आउटस्टँडिंग सॅलरी. ओके, त्यानंतर त्याच्या खाली मेडिसिन्स बिल अनपेड. अनपेड म्हणजे काय? आउटस्टँडिंग. परत तो शब्द आला आउटस्टँडिंग, नंतर बघू. त्यानंतर पुढचं नाव काय? आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस. परत तिथं आउटस्टँडिंग शब्द आला आहे. म्हणजे लायबिलिटी साईडला जी 3 नावं आहेत, आउटस्टँडिंग सॅलरी, मेडिसिन्स बिल अनपेड, आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस, हे सगळे आउटस्टँडिंगच आहेत. मग एक काम करू ना, ह्यांना नंतर बघू. म्हणजे हे घ्यायचे आहेत, असं नाही की नंतर बघू म्हणजे हां सर राहून दे, ते नाही घ्यायचं. ते घ्यायचं आहे, पण ते केव्हा घ्यायचं, ते कधी त्याचा विचार करायचा, ते नंतर बघू. म्हणजे लायबिलिटी साईडला एकच शब्द आपण वापरला आहे, कॅपिटल फंड. ओके, या आता पलीकडे ॲसेटला या. ॲसेटला पहिल्या 2 नाव आहेत, कॅश इन अँड कॅश ॲट बँक. काय काय जण लगेच हां सर आहे तशी उतरून काढा. नीट लक्ष द्या. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ही 2 नावं सोडून ॲसेटला बाकी सगळी नावं वापरायची, कारण ही 2 नावं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आहे. तुम्हाला आठवत असेल, आपण ह्याच्या अगोदर जे काय प्रॉब्लेम होते त्यामध्ये आपण ब्रॉड डाऊन घेत नव्हतो. मग हे ब्रॉड डाऊनच आहेत की. तुमच्याकडे कॅश इन अँड कॅश ॲट बँक 1 एप्रिलला वर्षाच्या सुरुवातीला 5,000 समजा कॅश असेल, तर ह्याची काय गॅरंटी आहे की बाबा तुमच्याकडं वर्षाच्या शेवटी पण 5,000 खिशात असतील? कॅश वर्षभरात कमी जास्त होऊ शकते. त्यामुळं एक लक्ष द्या, ॲसेट साईडला बॅलन्स शीट वापरताना 2 नावं, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, ही 2 नावं
अख्ख्या प्रॉब्लेममध्ये कुठंच वापरायची नाही. म्हणजे ही 2 नावं बघायची पण नाही. असं समजायचं की ही 2 नावं प्रॉब्लेममध्ये नाहीच आहेत. ठीक आहे. त्यामुळे मी वरची दोन्ही नावं स्किप करतो. डायरेक्ट मी सुरुवात करतो लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे? 7 लाख आहे. बरोबर आहे. मग एखादा म्हणला हा सर लिहून काढा. चला हा लिहून काढू, पण लिहिण्यापूर्वी एक चेक करा, प्रॉब्लेममध्ये चेक करा. लँड अँड बिल्डिंग कुठं दिसते का हो तुम्हाला? लँड अँड बिल्डिंग खाली बघा, रिसिप्ट्सला कुठं आहे का? नाही आहे. पेमेंट्सला कुठं आहे का लँड अँड बिल्डिंगचं नाव? नाही आहे. असं चेक करायचा. म्हणजे एवढाच एक तुम्हाला त्रास आहे. आज तुम्हाला प्रत्येक ॲसेटचं आणि प्रत्येक लायबिलिटीचं नाव लिहिण्यापूर्वी ते नाव खाली कुठं आहे का ते चेक करायचं. मी मगाशीच बोललो, जर ते एकाखाली एक सापडलं तर ॲड करायचं आणि जे क्रॉस सापडलं तर लेस करायचं. मग लँड अँड बिल्डिंगचं नाव कुठंच नाही आहे. कुठंच नाही म्हणल्यावर डायरेक्ट आहे तसं लिहून काढा. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहून काढता लँड अँड बिल्डिंग. ओके. किती अमाऊंट होती त्याची? 7 लाख. पण इनरला लिहा, कारण त्याच्यावर आपण टिकमार्क केली, ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनरला लिहा लँड अँड बिल्डिंग. ओके. नेक्स्ट आयटम बघू, फर्निचर. एक काम करू, फर्निचरला जरा नंतर घेऊ. फर्निचर नंतर पुढचा शब्द कुठला आहे? इक्विपमेंट्स आहे. बघा, लक्ष द्या, आता तुमच्या लक्षात येईल. मी जरा पेन यूज करतो म्हणजे लक्षात येईल. इक्विपमेंट आहे बघा, इक्विपमेंट. किती अमाऊंट आहे इक्विपमेंट? 1,40,000, 1,40,000. पण लिहिण्यापूर्वी चेक करा इक्विपमेंट कुठं खाली दिसतंय का? तर नीट बघा, खाली पेमेंट साईडला पण आहे बघा, बाय परचेस ऑफ इक्विपमेंट 1,30,000. ह्याचा अर्थ सांगतो मी, की वर जे 1,40,000 ॲसेट्सला दिसतात आहे ना, इक्विपमेंट 1,40,000, ह्याचा अर्थ काय झाला आहे की आपल्याकडं वर्षाच्या सुरुवातीला ओपनिंगला एवढे इक्विपमेंट ऑलरेडी होते 1,40,000चे. आणि खाली जे पेमेंटला 1,30,000 दिसतात ते त्याच्या पुढं काय लिहिलं आहे? परचेस ऑफ इक्विपमेंट. म्हणजे वर्षभरात आपण अजून नवीन इक्विपमेंट परचेस केले 1,30,000चे. मग थोडक्यात आपल्याकडं ओपनिंगला होते आणि त्यात परत अजून नवीन परचेस केले, म्हणजे आपल्या इक्विपमेंटमध्ये काय झाली? वाढ झाली. बरोबर. परचेस केले, खरेदी केले, म्हणजे आपले इक्विपमेंट काय झाले? वाढले ना. असा त्याचा अर्थ होतो. पण मी तुम्हाला सोपी आयडिया काय सांगितली? जे शब्द एकाखाली एक दिसतील, एकाखाली एकच आहे ना, बघा की वर पण ॲसेटला आणि खाली पण पेमेंटला, एकाखाली एक आहे म्हणल्यावर काय करायचं? ॲड करायचं. मग कसं लिहिताल? ओपनिंगला वर किती होते? 1,40,000 लिहा. मग ॲसेट साईडला लिहा इक्विपमेंट किती अमाऊंट टाकताल? 1,40,000. म्हणजे ओपनिंगला वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडं इक्विपमेंट होते, ॲड, परचेस, आणि वर्षभरात अजून नवीन परचेस केले, नवीन खरेदी केले इक्विपमेंट कितीचे? 1,30,000. हे 1,30,000 कुठून आले? खाली होते ना पेमेंटला. हे वरचे ॲसेटचे 1,40,000 आणि हे खालचे पेमेंटचे 1,30,000. दोन्ही एका खाली एक होते म्हणून ॲड करणार. दोघांचे ॲडिशन होईल 2,70,000. पण इनरलाच ठेवा 2,70,000. का बरं? कारण इक्विपमेंटवर आपण टिकमार्क केली, ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनरलाच ठेवताल, एक लाईन सोडताल. कळलं का? म्हणजे हा त्रास आहे तुम्हाला ॲसेट्स आणि लायबिलिटीला प्रत्येक नाव टाकण्यापूर्वी ते चेक करायचे खाली आलेले आहे का? एका खाली एक आहे, मग ॲड करा, क्रॉस असेल तर लेस करा. आता फर्निचरचं बघा. आपण ॲसेट्सला होतो ना, काय काय झालं आपल्या ॲसेट्सला? लँड अँड बिल्डिंग झालं, त्यानंतर इक्विपमेंट झालं. मी म्हणलो ना फर्निचर नंतर घेऊ. चला फर्निचर बघा, आता लक्ष द्या. फर्निचरची अमाऊंट किती आहे? 50,000 आहे, 50,000 आहे. बरोबर आहे ना. आता नीट लक्ष द्या, तिथं 50,000 तर आहेच, पण इकडं बघा बरं रिसिप्ट्सला. जरा मी स्मॉल करून दाखवतो, तुम्हाला वाटलं तर वैध बघा. फर्निचरवर ॲसेट्सला होतं ना 50,000 दिसतं इथं, मी सर्कल केला बघा. तुमच्याकडं वर्षाच्या सुरुवातीला 50,000चं फर्निचर होतं आणि मग खाली बघायचं, खाली कुठं फर्निचर शब्द आला आहे का? तर आला आहे बाबा, इथं आहे बघा रिसिप्ट साईडला, सेल ऑफ फर्निचर आहे ना. सेल ऑफ फर्निचर किती अमाऊंट आहे त्याची? 15,000. 15,000ला विकले ते महत्त्वाचं नाही. ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा, वाचा त्याच्या. सेल ऑफ फर्निचरच्या पुढं ब्रॅकेटमध्ये दिले बुक व्हॅल्यू ₹20,000. बुक व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत. म्हणजे ॲक्च्युअल फर्निचर 20चं होतं,
ते विकले कितीला? 15ला विकले, असा त्याचा अर्थ आहे. बुक व्हॅल्यू जेव्हा ब्रॅकेटमध्ये देतात, बुक व्हॅल्यू म्हणजे त्याची ओरिजिनल प्राईस, खरी किंमत, म्हणजे ते ॲक्च्युअल 20,000चं फर्निचर होते आणि ते विकले 15,000ला, असा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे. आता मला सांगा, वर ॲसेट साईडला फर्निचर किती आहे? 15,000. ओके, सॉरी 50,000. इथं वर दिसते ना तुम्हाला 50,000. आणि इथं खाली सेल ऑफ फर्निचर. सेलचा अर्थ काय हो? फर्निचर काय केलं? विकलं. मग विकलं म्हणल्यावर फर्निचर काय करताल? ॲड करताल का लेस करताल? फर्निचर वाढलं का कमी झालं? बरोबर आहे, विकलं म्हणल्यावर सर कमी झालं, लेस करणार. असा त्याचा अर्थ तुम्हाला पण लावता येईल, पण अर्थ लावण्याऐवजी मी तुम्हाला सोपे सांगितली. एका खाली एक दिसलं की ॲड करायचं आणि क्रॉस. आता नीट बघा, फर्निचर क्रॉस झाले, कारण वर फर्निचर ॲसेटला आहे, म्हणजे थोडक्यात राईटला आहे, आणि खाली फर्निचर कुठं आले? खाली लेफ्टला, रिसिप्टला आले. दोन्ही नावं क्रॉस झाली म्हणल्यावर काय करताल? लेस करताल. पण कोणातनं काय लेस करताल? ओपनिंगला किती होतं? 50. मग 50,000 इनरला लिहिताल. आणि विकले कितीचं फर्निचर? 20. एखादा मला सर अमाऊंट 15 दिली, ती 15,000 इम्पॉर्टंट नाही आहे. फर्निचर ओरिजिनल कितीचं विकलं आहे? 20,000. त्यामुळे इफेक्ट देताना 20 घेताल. ओके, चला बघा कसा इफेक्ट द्यायचा आहे. आपल्या बॅलन्स शीटमध्ये लिहा, फर्निचर ॲसेट साईडला लिहा, फर्निचर 50,000, की आपल्याकडं वर्षाच्या सुरुवातीला 50,000चं फर्निचर होतं. लेस सेल, त्यातलं फर्निचर विकलं, कितीचं विकलं? 20,000चं. 50 - 20, 50मधनं 20 गेले किती हो? 30,000. जाऊन द्या आउटरला 30,000, 30,000 आउटरला जाऊन दे, कारण फर्निचरवर टिकमार्क नाही आहे, ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आउटरला. आणि सेकंड इफेक्ट पण जाईल. का जाईल सेकंड इफेक्ट? तर नीट बघा रिसिप्ट साईडला, मी झूम करून दाखवतो आहे, तुम्ही तुमच्या वहीत बघा. रिसिप्ट साईडला टू सेल ऑफ फर्निचर, फर्निचर विकलंय, ब्रॅकेटमध्ये काय दिलं तर बुक व्हॅल्यू 20,000, 20,000चं फर्निचर विकले. मग ठीक आहे, आम्हाला कळलं म्हणून आम्ही 20,000 तिकडं आत्ताच मायनस केले. पण 20चं फर्निचर होतं, विकलं कितीला? अमाऊंटमध्ये बघा, ब्रॅकेटमध्ये तुम्ही बुक व्हॅल्यू दिली 20,000 मान्य आहे, पण तिकडं अमाऊंटमध्ये किती टाकलेत? 15,000. मग मला सांगा, 20,000चं फर्निचर जर 15,000ला विकलं तर काय झाला? एखादी 20,000ची वस्तू 15,000ला विकली म्हणल्यावर लॉस झाला. कितीचा लॉस झाला? 5,000. आणि लॉस झाला म्हणल्यावर कुठं लिहितो आपण? डेबिटला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे एक्सपेंडिचरला लिहिताल टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 5,000, 5,000चा लॉस झाला, म्हणून डेबिट साईडला. तुम्हाला कळलं पाहिजे सर ते 5,000 कुठनं आले? तर ब्रॅकेटमध्ये लिहा 20,000 मायनस 15,000. 20चं फर्निचर 15ला विकलं म्हणून 5,000चा काय झाला? लॉस झाला. ठीक आहे, नक्की कळलं? हे कशामुळं दुसरा इफेक्ट गेला? तुम्ही ब्रॅकेटमध्ये आम्हाला सांगितलं ना फर्निचर कितीचं होतं, कितीला विकलं, म्हणून आम्हाला कळलं. तुम्ही जर ब्रॅकेट दिलाच नसता तर सेकंड इफेक्ट गेलाच नसता. नक्की कळलं? एका खाली एक आलं की काय करायचं? ॲड करायचं. क्रॉस आलं की लेस करायचं. इक्विपमेंट बघा, एका खाली एक आलं तर म्हणून इक्विपमेंट ॲड केलं. फर्निचर मात्र क्रॉस आलं म्हणून काय केलं? लेस केलं. ठीक आहे, ॲसेट साईडला होतो आपण. फर्निचर झालं, लँड अँड बिल्डिंग झालं, फर्निचर झालं, इक्विपमेंट झालं. आता या इक्विपमेंटच्या खाली ॲसेट साईडला प्रॉब्लेममध्ये किंवा मोबाईलवर बघा, ॲसेट साईडला इक्विपमेंटच्या खाली लास्ट शब्द आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. स्किप करू, घ्यायचं आहे ते, पण आत्ता तात्पुरतं स्किप करू. म्हणजे नीट बघा, मोबाईलवर बघा, स्क्रीनवर बघा. म्हणजे थोडक्यात आज काय केलं आपण, त्यांनी जे प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिली ती बॅलन्स शीट आपण वापरायला घेतली. तर बॅलन्स शीटमध्ये लक्ष द्या, 2 नावं अजिबात किंवा खोडून टाकली तरी चालतील प्रॉब्लेममधनं. ती 2 नावं म्हणजे कुठली? कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ओपनिंगला त्यांची जी बॅलन्स शीट असते त्यातली कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ही 2 नावं अजिबात वापरायची का नाही, कारण ते ब्रॉड डाऊन आहेत. ओके, ती सोडून बाकी लायबिलिटीला जेवढी नावं दिसतात ते, ॲसेट्सला जेवढी नावं दिसतात ती सगळी वापरायची. पण आपण त्यातलं फक्त कॅपिटल फंड, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड इक्विपमेंट एवढी 4च नावं वापरलेली आहेत. तुम्ही तुमच्या वहीत बघू शकता की 4च नावं आत्तापर्यंत वापरलीत.
बाकीची जी नावं होती लॅबिलिटीला तर 3 नावं होती, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस, मेडिसिन बिल अनपेड, आणि ॲसेट साईडला एक नाव होतं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ही नावं आपण वापरली नाहीत. का वापरली नाहीत? कारण तिथं आउटस्टँडिंग शब्द होते. नंतर बघू ना, म्हणजे वापरायचे आहेत, पण ते खाली जेव्हा आपण रिसिप्ट्स अँड पेमेंटमध्ये येऊ तेव्हा येऊ. ठीक आहे. म्हणजे सुरुवात आज कशी केली, त्यांनी जी बॅलन्स शीट दिली ती त्या बॅलन्स शीटमधली त्यांची जी नावं होती ॲसेट्सला लायबिलिटीला ती आहे तशी आपण काय केली, उतरवून काढलेली आहेत. बघा 4 नावं त्यांच्या बॅलन्स शीटमधली आपण वापरली. कॅपिटल फंड, लँड अँड बिल्डिंग, इक्विपमेंट, फर्निचर. ठीक आहे. आता आपलं नेहमीप्रमाणे प्रॉब्लेमला सुरुवात करू. नेहमीप्रमाणे म्हणजे कुठनं, या खाली रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. आता इथपासनं प्रॉब्लेम कसा सोडवायचा तुम्हाला माहिती आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट या खाली. आता रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला सुरुवात आपण कुठनं करणार, पेमेंट साईडपासनं करणार. पेमेंटमधले आयटम तुम्हाला माहिती आहेत, आयदर एक्सपेंडिचर ऑर ॲसेट्स. एकतर एक्सपेंडिचरला जातील किंवा ॲसेट्सला जातील. ठीक आहे. तर बघा मग पहिलं नाव काय होतं, बाय मेडिसिन्स. मेडिसिन्स औषधं खरेदी केली. मग औषधं जर खरेदी केली तर तो आपला एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. किती अमाऊंट आहे त्याची, 50,000. बरोबर ना. पण नीट लक्ष द्या. आता वर बघा, तुम्ही म्हणताल अहो सर पण वर एक मेडिसिन्स बिल अनपेड होतं ना, मेडिसिन शब्द हा वर पण होता 9,000 आणि मेडिसिन शब्द इथं पण आला आहे 50,000. बरोबर आहे ना. क्रॉस शब्द आलेत. मग क्रॉस आहे म्हणल्यावर काय करणार, लेस करणार. मग करा लेस. फक्त मी तुम्ही म्हणताल मग सर तुम्ही मगाशीच का नाही घेतलं, तर आउटस्टँडिंग शब्द असेल तर काय करायचं, त्या ओरिजिनल अमाऊंटमधनं आउटस्टँडिंग लेस करायचं. म्हणजे थोडक्यात आपण 9,000मधनं मला सांगा 9मधनं 50 मायनस झाले असते का. वरची अमाऊंट 9 आहे मेडिसिन्स बिल अनपेड आणि खालची अमाऊंट किती, मेडिसिन्स 50,000. मग 9मधनं 50 लेस होतील का, नाही होणार. 9,000 छोटे. म्हणून आउटस्टँडिंग वगैरे शब्द आले की ते पण लेस करायचे आहेत. क्रॉस आहे म्हणल्यावर लेस करणार, पण ते वरच्यातून खालचं नाही लेस करायचं, तर खालच्यातून वरची अमाऊंट लेस करणार आहे. लेस करणारच आहे. क्रॉस आहे म्हणल्यावर काय काय जणांना तेवढं तर कळलं सर, बाकीचं मरून दे. मेडिसिन शब्द वर पण आहे, मेडिसिन शब्द खाली पण आहे. क्रॉस आहे म्हणल्यावर लेस करा, पण खालच्यातून वर. 9मधनं 50 नाही, 50मधनं 9 लेस करतात. मग सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, मेडिसिन काय आपला खर्च आहे. खर्च आहे म्हणल्यावर एक्सपेंडिचरला आल्या 2 मेडिसिन्स. इनरला टाका 50,000. ह्याचा अर्थ काय झाला की ह्या वर्षभरात 50,000ची नवीन औषधं खरेदी केली ती, लेस इन्क्लूड फॉर प्रिव्हियस इयर. आणि त्यातनं जे मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग होते, मागच्या वर्षीचे म्हणजे कुठले, वर होतं ना लायबिलिटी साईडला मेडिसिन बिल अनपेड 9,000. मग ते 9,000 यातनं काय करताल, लेस करताल. 50 मायनस 9, दोघांची सबस्ट्रॅक्शन जाऊन द्या आउटरला, ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आउटरला जाताल 41,000. क्रॉसने म्हणल्यावर लेसच करणार, जास्त डोकं लावायचं नाही. मेडिसिन वर पण आहे, मेडिसिन खाली पण आहे, क्रॉस आहे. सरांनी सांगितले क्रॉस आहे म्हणल्यावर लेस करायचं. फक्त लेस करताना डोकं लावा. ओके. आता पुढचा शब्द बघू. चला, मेडिसिनचा गोंधळ झाला. पेमेंट साईडला पहिलं काय होतं, बाय मेडिसिन्स. तुम्ही म्हणता सर त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलं आपल्याला इन्क्लुडेड ऑफ प्रिव्हियस इयर बिल. जरी त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलं नसतं तरी आपण ते क्रॉस आहे म्हणल्यावर लेसच करणार, लक्षात ठेवा. ओके. चला, बाय मेडिसिन झालं. पुढचं नाव बघा, बाय परचेस ऑफ इक्विपमेंट. 1,30,000 हे झालं आपलं. मगाशी आपण इक्विपमेंटमध्ये हे 1,30,000 काय केलं ते ॲड केलं आहे, त्यामुळं परचेस ऑफ इक्विपमेंट आपलं मगाशी झालेलं आहे. ओके. त्यामुळे ते झाले, परत रिपीट करू नका. मेडिसिन झालं, सेकंड आयटम पण झालं आहे परचेस ऑफ इक्विपमेंट. आता त्याच्या खाली या तिसरं नाव आहे बाय सॅलरीज. सॅलरीज म्हणजे पगार, कामगारांचा पगार. आणि पगार म्हणल्यावर आपला काय एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. किती अमाऊंट आहे बघा, सॅलरी 52 आहे. आता नीट लक्ष द्या, वर बघा बरं. मगाशी आपण एक स्किप केलं तर वर पण सॅलरी होतं की. तुम्ही म्हणताल ना सर प्रॉब्लेममध्ये वर लायबिलिटीला पण होतं आउटस्टँडिंग सॅलरी 15,000 आणि इथं खाली पण आहे पेमेंटला बाय सॅलरीज. दोन्हीकडं वर पण सॅलरी आहे, खाली पण सॅलरी आहे. एका खाली एका क्रॉस आहे म्हणल्यावर काय करणार, लेसच करणार, पण खालच्यातून वरची अमाऊंट.
15मधनं 52 लेस नाही होणार. वर 15 आहे दिसतं की, वरची आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 15 आहे आणि खाली बाय सॅलरीज किती आहे 52 आहे. मग 15मधून 52 लेस झाले असते का? नाही. मग 52मधनं 15 म्हणजे पहिलं लिहिताना काय करताल, एक्सपेंडिचरला, सॅलरी आपला एक्सपेंडिचर आहे ना, मग एक्सपेंडिचरला लिहिताल टू सॅलरीज. किती होती अमाऊंट? 52,000, 52,000. ओके. आणि त्याच्या खाली लिहा लेस इन्क्लूड फॉर प्रिवियस इयर. मागच्या वर्षीची सॅलरी पण याच्यात इन्क्लूड झाली आहे. क्रॉस किती होती हो वरची? आउटस्टँडिंग सॅलरी लायबिलिटीला होती ना, दुसरंच नाव आहे बघा, आउटस्टँडिंग सॅलरी किती 15. मग ते वरचे 15,000 क्रॉस आहे. क्रॉस आहे म्हणल्यावर लेस करताल. तुम्ही का डोकं लावताय? सॅलरी वर पण आहे, सॅलरी खाली पण आहे, क्रॉस आहे. क्रॉस आहे म्हणल्यावर लेस करायचं बस. मग 52मधनं 15 जर लेस केले, दोघांची सबस्ट्रॅक्शन जर केली तर 37,000, 37,000. पण इनरलाच ठेवा, कारण सॅलरीवर टिकमार्क आहे. केली ना टिकमार्क, त्यामुळं सॅलरीवर अजून एखादी ॲडजस्टमेंट असू शकते. एक लाईन सोडा. झालं सॅलरीचा गोंधळ. एका खाली एक म्हणल्यावर ॲड, क्रॉस म्हणल्यावर लेस. चला, सॅलरी नंतर पुढचं नाव काय? या परत पेमेंट साईडला. आपण कुठपर्यंत आलतो? सॅलरीपर्यंत आलतो. आता सॅलरीजच्या पुढचं नाव काय? टॅक्सेस. कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स पेड करत असते. इन्कम टॅक्स असून दे, सेल्स टॅक्स असून दे. मग टॅक्स म्हणल्यावर तो आपला काय झाला? खर्चच झाला ना. खर्च म्हणल्यावर कुठं लिहिताल? एक्सपेंडिचरला लिहिताल. लिहा एक्सपेंडिचरला टू टॅक्सेस. त्याच्यावर ॲडजस्टमेंट होती म्हणल्यावर इनरला लिहा 7,200. त्याची अमाऊंट होती 7,200. इनरला लिहा 7,200. एक लाईन सोडा, टॅक्सेसवर ॲडजस्टमेंट आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आयटम, टॅक्सेस नंतर पुढचं नाव दिलं आहे सन्ड्री एक्सपेन्सेस 1,500. नावातच आहे. टॅक्सेस नंतर खालचं नाव काय? सन्ड्री एक्सपेन्सेस आहे. आता शब्दच दिला एवढा, एक्सपेन्सेस म्हणल्यावर एक्सपेंडिचरला जाणार. किती अमाऊंट आहे त्याची? 1,500. पण वर बघा सन्ड्री एक्सपेन्सेस होते का लायबिलिटी साईडला? अरे सर तुम्ही म्हणता सर वर आहेत ना लायबिलिटी. नीट बघा, एक मिनटं मी जरा पेन यूज करतो. सन्ड्री एक्सपेन्सेस वर पण आहेत 1,500 आणि सन्ड्री एक्सपेन्सेस इथं पण आहेत 1,500. दोन्ही एका खाली एक आहेत का? क्रॉस आहेत. क्रॉस आहे म्हणल्यावर लेस करताल. पण नीट बघा, वरची अमाऊंट किती आहे? 1,500 आणि खालची अमाऊंट पण किती आहे? 1,500च आहेत. मग 1,500मधनं 1,500 लेस केले, क्रॉस आहे म्हणल्यावर लेस करणार ना. लेस केले म्हणल्यावर 0 येईल, नील येईल. म्हणजे थोडक्यात सन्ड्री एक्सपेन्सेस कुठंच दाखवले नाही तरी चालेल. डायरेक्ट वरचे आणि खालचे दोन्ही गायब केले, गायबच होतील, कारण दोन्ही अमाऊंट सेम आहेत. डायरेक्ट कुठंही न लिहिता डायरेक्ट पुढचं नाव घेतलं तरी चालेल. पण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे नंतर, त्यामुळे मी मांडतोय. नीट लक्ष द्या. सन्ड्री एक्सपेन्सेस किती होते पेमेंट साईडला? 1,500. मग चला, एक्सपेन्सेस आहे म्हणल्यावर मी एक्सपेंडिचरला लिहितो टू सन्ड्री एक्सपेन्सेस 1,500. आणि मग वर बघितलं, वर लायबिलिटी साईडला होतं का? अरे वर पण होतं ना लायबिलिटी साईडला, आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस 1,500. मग ते क्रॉस आहे म्हणल्यावर काय करणार? लेस करणार. लेस इन्क्लूड फॉर प्रिवियस इयर. वरची पण अमाऊंट 1,500च होती, मग 1,500मधनं 1,500 लेस केले, नील. 0 नाही लिहायचं अकाउंट्समध्ये, नील लिहायचं. पूर्णच्या पूर्ण अमाऊंट लेस झाली म्हणजे याचा अर्थ नील. आणि ज्या गोष्टी नील होतात त्यांना नसत्या दाखवल्या तरी चाललं असतं. एखाद्याला जर बघता क्षणीच कळलं असेल सर वर पण 1,500 आहे सन्ड्री एक्सपेन्सेस आणि खाली पण 1,500 आहे, दोन्ही क्रॉस आहे. क्रॉस आहे म्हणल्यावर 1,500 लेस होणार, मग लिहायचं कशाला? नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. चला, सन्ड्री एक्सपेन्सेसपर्यंत झालं पेमेंट साईडला. आता लास्ट आयटम, बाय बॅलन्स कॅरेट डाऊन आपण वापरतो. मग कॅरेट डाऊनची 2 नावं दिलीत, कॅश इन अँड कॅश ॲट बँक. ही दोन्ही नावं आपण वापरणार. कॅश इन अँड कॅश ॲट बँक कुठं जाईल? ॲसेट्सला जाईल. त्यामुळं ॲसेट्स साईडला लिहा, दोन्ही नावं टाका एका खाली एक, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक.
काय अमाऊंट होती 8,300 आणि 21,000. कॅश इन हँड 8,300 आणि कॅश ॲट बँक 21,000 21,000. असतातच कॅरेट डाऊनला 1-2 नावं असतातच. दोन्हीच्या दोन्ही ॲसेट साईडला लिहून काढली. आत्ताशी आपलं काय झालं, पेमेंट साईड झाली. पेमेंट्सला जेवढी नावं होती तेवढी ॲज इट इज पटापट लिहून काढली. आता या रिसिप्ट साईडला फर्स्ट आयटम आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण वापरत नाही, ब्रॉड डाऊन बघायचा सुद्धा नाही. ठीक आहे, चला मग ब्रॉड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक स्किप करा, ते सोडून द्या. त्याच्या पुढचं नाव काय, टू सबस्क्रिप्शन. आता रिसिप्ट साईडला तुम्ही डोकं कधी लावतं का हो, का नाहीच लावायची गरज आहे, कारण रिसिप्टचे आयटम सगळेचे सगळे इन्कमलाच जातात. मग लिहून काढा, सबस्क्रिप्शन कुठं लिहिणार, इन्कमलाच लिहिणार, बाय सबस्क्रिप्शन. किती अमाऊंट होती बाबा सबस्क्रिप्शनची, वर बघा किती होती त्याची 90,000 इनरला. पण 1 मिनटं थांबा, वर पण कुठंतरी सबस्क्रिप्शन मगाशी बघितल्यासारखं झालं ना. ॲसेट साईडला होतं ना, बघा ना, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती 4,000 आणि इथं पण आहे सबस्क्रिप्शन 90,000. मग हे वरचे 4,000 आणि 90,000 एका खाली एक का क्रॉस आहे म्हणल्यावर काय करणार, लेस करणार. मग करा, बाय सबस्क्रिप्शन 90,000 इनरला लिहा आणि लेस इन्क्लूड फॉर प्रिवियस इयर, मागच्या वर्षीचे 4,000. सोपे आयडिया सांगितले ना मी तुम्हाला. क्रॉस दिसलं, सबस्क्रिप्शन सर वर पण आहे ॲसेटला आणि सबस्क्रिप्शन खाली पण आहे रिसिप्टला, पण ते क्रॉस आहेत, एक नाव तिकडे एक नाव इकडे, लेफ्टला राईटला. क्रॉस आहे म्हणल्यावर लेस करताल, 90 - 4 86. पण इनरलाच ठेवा, सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट आहे त्यामुळं 86,000 इनरलाच ठेवा. झालं. त्यानंतर पुढचं नाव काय होतं बघा बरं, सबस्क्रिप्शन नंतर पुढचं नाव होतं टू सेल ऑफ फर्निचर. पण हे झालं आपलं, मगाशीच आपण फर्निचर विकल्याचा ते इफेक्ट झालेत आपले. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली दिले टू डोनेशन्सची अमाऊंट 50,000. आता साहजिक डोनेशन इन्कमलाच लिहिणार, सगळे नावं इन्कमलाच लिहिणार. पण नीट बघा, डोनेशन्सच्या पुढं ब्रॅकेटमध्ये त्यांनी एक शब्द दिला आणि तो शब्द म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितले काहीतरी. डोनेशन्सच्या पुढं ब्रॅकेटमध्ये कॅपिटल दिलं आहे, म्हणजे याचा अर्थ डोनेशन्स आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटलाइज करायचं आहे. त्यामुळं फर्स्ट इफेक्ट डोनेशन्स कॅपिटलाइज करताल. कॅपिटलाइज मीन्स कॅपिटलमध्ये काय करताल, डायरेक्ट ॲड करा. इथं इन्कमला लिहिणार, लेस करणार, त्यापेक्षा डोनेशन त्यांनी दिले ना ब्रॅकेटमध्ये कॅपिटल. मग एक काम करू आपण, डोनेशन डायरेक्ट कॅपिटलाइज करू. कॅपिटलाइज मीन्स कॅपिटल फंड लिहिला आहे त्याच्या खाली लिहा ॲड डोनेशन. किती अमाऊंट होती डोनेशनची अमाऊंट, 50,000 50,000. दोघांची ॲडिशन करून टाका, 50,000च होती ना, बरोबर आहे. मग त्यांच्या म्हणण्यानुसार डोनेशन कॅपिटलाइज करून टाकू. दोघांची ॲडिशन किती येईल, 500 ॲज इट इज, 8 ॲज इट इज आणि 89 + 5 94. म्हणजे थोडक्यात दोघांची बेरीज झाली 9,48,500. इनरलाच ठेवणार, कॅपिटल फंड जोपर्यंत काय होत नाही तोपर्यंत आपण इनरलाच ठेवणार. ठीक आहे, झालं. डोनेशन त्यांच्या म्हणण्यानुसार कॅपिटलाइज केला. पुढचं नाव काय होतं डोनेशन नंतर, लाईफ मेंबरशिप फीज 30,000. इन्कम साईडला लिहून काढा. रिसिप्टची सगळी नावं इन्कमलाच जातात की हो, त्यामुळे डोकं का लावताय, लिहून काढा. लाईफ मेंबरशिप फीज किती अमाऊंट होती त्याची 30,000, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यामुळं इनरला लिहा 30,000, एक लाईन सोडा. त्यानंतर नेक्स्ट आयटम विजिट फीज. लाईफ मेंबरशिप नंतर शेवटचं नाव होतं विजिट फीज, ते सुद्धा इन्कमलाच. रिसिप्ट साईडची सगळी नावं इन्कमलाच लिहून काढायची असतात. त्यामुळे तिथं डोकं लावत बसू नका. विजिट फीज किती अमाऊंट होती, विजिट फीज 55,000. ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळं विजिट फीज मात्र आउटरला जाऊन दे. विजिट फीज 55,000 55,000. ओके, झालं इथपर्यंत, नक्की कळलं आहे. म्हणजे आत्ताशिक आपलं काय झालं, प्रॉब्लेममधलं आत्ताशिक पोस्टिंग झालं. पोस्टिंगमध्ये आज वेळ भरपूर गेला, कारण बॅलन्स शीट असल्यामुळं पहिली बॅलन्स शीट वापरली, मग रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट वापरलं. त्यात परत तो गोंधळ होता, कुठली नावं एका खाली एक आहे ती ॲड केली.
कुठली नावं क्रॉस होती ती लेस केली. भरपूर वेळ लागला आणि साहजिक आहे जरा अवघड पण गेला प्रॉब्लेम, पण पोस्टिंग झालं. बाकी ॲडजस्टमेंट त्या ज्या काय खाली दिल्यात त्या आता किरकोळ आहेत, तुम्ही पटापट सोडवू शकता. चला मग ॲडजस्टमेंट पटकन आपण 2 मिनटं सोडून टाकू. एक ॲडजस्टमेंट बघू. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय दिली, प्रीपेड टॅक्सेस ₹1000. कुठला शब्द आला आहे, प्रीपेड. आणि टॅक्सेस म्हणल्यावर काय, टॅक्सेस आपला काय खर्च आहे ना, एक्सपेंडिचर आहे. मग प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडजस्टमेंटचा कागद आहे ना शेजारी, किंवा नसेल तर बघा इथं प्रीपेड एक्सपेन्सेस बघा, थर्ड ॲडजस्टमेंट होती. 2 इफेक्ट, लेस आणि ॲसेट. मग देऊन टाका. चला 2 इफेक्ट किती अमाऊंट आहे, परत एकदा ॲडजस्टमेंट वाचतो मी. प्रीपेड टॅक्सेस ₹1000. चला मग 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट प्रीपेड, पहिला इफेक्ट लेस करताल, लेस प्रीपेड 1000. 7,200मधनं 1000 लेस केले, 6,200 आउटरला. पहिला इफेक्ट लेस आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहा प्रीपेड टॅक्सेस 1000. 2 इफेक्ट, ₹1000 लेस पण केले, ₹1000 ॲसेटला सुद्धा. सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग कुठला शब्द आला आहे, सॅलरी. सॅलरी म्हणल्यावर काय आपला एक्सपेंडिचर म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. परत एकदा ॲडजस्टमेंटचा कागदमध्ये बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिलीच ॲडजस्टमेंट आहे. 2 इफेक्ट काय करतो आपण, ॲड आणि दिसतंय ॲड आणि लॅबिलिटी, बरोबर ना. मग चला मग काय ॲडजस्टमेंट होती, आउटस्टँडिंग सॅलरी 8000. मग त्याचे 2 इफेक्ट देताल. पहिला इफेक्ट काय करताल, सॅलरीमध्ये लिहा ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 8000, 37 + 8 दोघांची ॲडिशन 45, 37 आणि 8 45,000 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. कॅपिटल फंड खाली जागा सोडतोच आपण, एक 4-5 लाईन सोडून लिहा आउटस्टँडिंग सॅलरी किती होती अमाऊंट, 8000, 8000. 2 इफेक्ट, 8000 ॲड पण केले, 8000 लॅबिलिटी साईडला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, थर्ड ॲडजस्टमेंट. एक काम करू, थर्ड नंतर करू. फोर्थ ॲडजस्टमेंट आत्ता सारखीच आहे बघा. चौथी ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹20,000. आउटस्टँडिंग काय, सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन कुठं लिहितो आपण, इन्कमला लिहितो, म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे. जरा ॲडजस्टमेंटमध्ये बघा, आउटस्टँडिंग इन्कम दुसरी ॲडजस्टमेंट आहे. ॲड आणि ॲसेट्स 2 इफेक्ट काय जातात आउटस्टँडिंग इन्कमचे. पहिला इफेक्ट ॲड, दुसरा इफेक्ट ॲसेट्सला. मग द्या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. बघा बरं चौथी ॲडजस्टमेंट परत एकदा वाचा, काय वाक्य होतं, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹20,000. मग चला त्यांच्या म्हणण्यानुसार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 आहे ना. मग पहिला इफेक्ट ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000, दोघांची ॲडिशन 86 + 20 1,06,000, 1,06,000 आउटरला. पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग म्हणलं की ॲड करायचं. आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. ॲसेट साईडला लिहा तिथं खाली आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती अमाऊंट होती, 20,000. 2 इफेक्ट, ₹20,000 मी ॲड पण केले आणि ₹20,000 ॲसेट्सला. ॲड आणि ॲसेट. ओके, चौथी ॲडजस्टमेंट झाली आपली. थर्ड ॲडजस्टमेंट, आता तिसरी ॲडजस्टमेंट घेऊ. मी मुद्दाम दुसऱ्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट घेतली कारण दोन्ही सेम होत्या त्यामुळं. ओके, थर्ड ॲडजस्टमेंट बघू. काय होती थर्ड ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएशन काढायला लावलं आहे. लँड अँड बिल्डिंगवर 10% अँड इक्विपमेंटची डायरेक्ट अमाऊंट दिली 12,000. मग एक काम करू, पहिला आपण इक्विपमेंटचं त्यांनी अमाऊंट दिली म्हणल्यावर त्याचं इफेक्ट पहिले उरकून घेऊ ना. चला इक्विपमेंटच्या खाली लिहा लेस डेप शॉर्ट फॉर्म. किती दिलं त्यांनी डेप्रिसिएशन, 12,000. मग चला उलट बरं झालं, त्यांनी पर्सेंटेज देण्यापेक्षा जर अमाऊंट दिली तर आपलं काम सोपं झालं ना. मग 2,70,000मधनं 12 गेले, 70मधनं 12 गेले 58, 2,58,000, 2,58,000. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन ज्या ॲसेट्सवर काढायला लावले त्यातनं लेस करताल. आणि सेकंड इफेक्ट आपली ॲसेट्स कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला. लॉस झाला म्हणल्यावर कुठे लिहिताल, डेबिटला. एक्सपेंडिचरला लिहा टू डेप ऑन इक्विपमेंट, डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 12,000. ओके, 2 इफेक्ट, 12,000 लेस पण केले, 12,000 एक्सपेंडिचरला.
आणि सिमिलरली तसंच लँड अँड बिल्डिंगवर पण होतं ना डेप्रिसिएशन, मग त्याच्या खाली पण सेम दोन इफेक्ट तसेच, लेस डेप 10%. फरक एवढा आहे, इथं 10% दिले, आपल्याला काढावं लागेल. सोपं आहे. 10% म्हणल्यावर कसे काढतात, एक झिरो झाकला 7 लाखावर 10%, एक झिरो झाकला 70,000. आणि दोघांची सबट्रॅक्शन 7 लाखातनं 70,000 लेस केले 6,30,000, 6,30,000 आउटरला. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन ज्या ॲसेट्सवर काढायला लावले त्यातनं लेस करतात, आणि सेकंड इफेक्ट आपला लॉस झाला. परत तिथंच डेबिटला म्हणजेच एक्सपेंडिचरला टू डेप ऑन लँड अँड बिल्डिंग 70,000, 70,000. दोन इफेक्ट, डेप्रिसिएशन लेस आणि डेप्रिसिएशन डेबिटला एक्सपेंडिचरला. आणि लास्ट ॲडजस्टमेंट, 5वी ॲडजस्टमेंट कंपल्सरी असतेच. कुठली ना कुठली एक गोष्ट कॅपिटलाइज करायला लावतात. तर दिलं आहे बघा लास्ट ॲडजस्टमेंट, काय दिलं आहे बघा, 50% ऑफ लाईफ मेंबरशिप शुड बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप इन्कमला लिहिलं होतं ना, लाईफ मेंबरशिप 30,000, 30,000. मग त्याच्या 50%, ती जी लाईफ मेंबरशिप फीज आहे ना त्याच्या 50% म्हणजे हाफ, अर्धी लाईफ मेंबरशिप फीज काय करायला लावली, कॅपिटलाइज करायला लावली. नावातच दोन इफेक्ट आहे. कॅपिटलाइज म्हणजे इथनं लेस करतात आणि कॅपिटलला ॲड करतात. मग चला, मग पहिला इफेक्ट, जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावली ती लेस करायची. 50% कॅपिटलाइज, 50%चा अर्थ हाफ, 30,000च्या हाफ होतील 15,000. मग 15,000 लेस करताल, 15,000 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट, कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करतात. मग कॅपिटलमध्ये ॲड 50% लाईफ मेंबरशिप फीज 15,000. दोघांची ॲडिशन जर गेली 48 + 15, दोघांची ॲडिशन 9,63,500. इनरलाच ठेवलं. ठीक आहे, इथपर्यंत झालं. म्हणजे सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्या ॲडजस्टमेंट्स आपल्या कम्प्लिटली काय झालेल्या आहेत, सॉल्व झालेल्या आहेत. टोटल किती ॲडजस्टमेंट्स होत्या, 5 होत्या. त्या 5 ॲडजस्टमेंट्सचे इफेक्ट देऊन झालेले. आता फक्त तुमचं काम काय, तो प्रॉब्लेम जस्ट टॅली करायचा. टॅली करून जो काय असेल तो तुम्ही फक्त मला होमवर्क सेंड करा. प्रॉब्लेम आजचा थोडासा डिफरंट होता, पण तो डिफरंट असल्यामुळे तुम्हाला तो मे बी डिफिकल्ट वाटला असेल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. उद्यापासून आता हेच प्रॉब्लेम असणार आहेत. ठीक आहे, बाय.